वृषभ राशी 5 ते 15 मे महाधनी राजयोग येतोय, पण हे ऐकलं नाही तर सर्वनाश. वृषभ राशीच्या भाग्यवान जातकांनो, येणाऱ्या 5 मेच्या सूर्योदयासोबतच तुमच्या नशिबाच्या क्षितिजावर असा एक दैदिप्यमान प्रकाश पसरणार आहे, ज्याची कल्पना तुमच्या कट्टर शत्रूंनी त्यांच्या भीषण स्वप्नातही कधी केली नसेल. हे केवळ एक राशी भविष्य नसून तुमच्या आयुष्यातील संघर्षाच्या आणि गरिबीच्या काळजावर होणारा शेवटचा आणि निर्णायक प्रहार आहे. कारण 5 मे ते 15 मे या अवघ्या 10 दिवसांच्या कालखंडात तुमच्या कुंडलीच्या केंद्रस्थानी साक्षात सूर्यदेव सोन्याचा रथ आडून होऊन प्रवेश करत आहे. या अद्भुत ग्रहदशेमुळे तुमच्या आयुष्यात तब्बल 5 दशकानंतर महाधनी राजयोग अत्यंत प्रबळ स्थितीत निर्माण होत असून साक्षात कुबेराचा खजिना तुमच्यासाठी खुला होणार आहे. पण थांबा, या यशाच्या लखलखत्या प्रकाशाच्या आड एक अत्यंत भयानक आणि गडद काळोखही दडलेला आहे, हे विसरू नका. तुमच्याच रक्ताच्या नात्यातील किंवा तुमच्या अत्यंत जवळच्या मित्रमंडळींपैकी एक अशी व्यक्ती तुमच्या विनाशाचा असा काही जहरी सापळा रचत आहे, ज्याच्यावर तुम्ही स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त विश्वास ठेवला आहे. या 10 दिवसांच्या प्रवासात जर तुम्ही एक छोटीशी चूक केली किंवा अहंकाराच्या आहारी गेलात, तर राजाचं भिकारी व्हायला तुम्हाला थोडाही वेळ लागणार नाही, हे ध्यानात ठेवा. पुढच्या काही मिनिटात मी जे गुपित खुलासे करणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या डोळ्यातील झोप उघडून जाईल आणि तुम्हाला अन्नाची चवही लागणार नाही. कारण तुमच्या दारावर 3 मोठ्या खुशखबऱ्या दस्तक देत असतानाच तुमच्या पाठीमागे शिजणारे एक भयानक कटकारस्थान आता उघड होणार आहे. या काळात तुम्हाला रात्रीच्या वेळी निसर्गाकडून काही विशिष्ट आणि रहस्यमय संकेत मिळणार आहेत, जे तुमच्या भविष्यातील संकटांची नांदी असू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो. जर आज तुम्ही ही माहिती अर्थवत सोडली तर लक्षात ठेवा की 5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेली ही सुवर्ण संधी तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच परतणार नाही. त्यामुळे नशिबाचा हा थरार अनुभव सज्ज व्हा. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेचा आहे, पण घाबरू नका. परीक्षा त्यालाच मिळते ज्याला देव सर्वात जास्त ओळखतो. ज्या क्षणी सूर्यदेव तुमच्या राशीत प्रवेश करतात, त्या क्षणी तुमच्या कर्माचे चक्र एका नव्या दिशेने फिरायला सुरुवात होते. आजवर तुम्ही जे कष्ट केले, जे अश्रू ढाळले, जी रात्र जागून काढली, त्या प्रत्येक कठीण क्षणाचा हिशोब आता विधाता देणार आहे. फक्त मनातील भीती बाजूला ठेवा आणि श्रद्धेने पुढे चला. कारण श्रद्धावान माणसाला कधीही एकट्याने सामोरे जावे लागत नाही. देव सदैव त्याच्या पाठीशी असतो. वृषभ राशीच्या जातकांनो, 5 मे पासून तुमच्या जीवनातील नशिबाचा असा एक सुवर्ण अध्याय सुरू होत आहे, ज्याची साक्ष स्वतः सूर्यदेव आणि नवग्रह देणार आहे. जे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले होते किंवा ज्या पैशांसाठी तुम्ही आजवर वणवण भटकत होता, ते सर्व प्रश्न आता एका झटक्यात सुटणार असून तुमची तिजोरी धनाने ओसंडून वाहू लागेल. पण लक्षात ठेवा, हे नशीब सोन्याच्या रथात बसून येत असले तरी ते टिकवण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाची गुपिते पाळावी लागणार आहे. अन्यथा हातात आलेली ही संधी काळाच्या पडद्याआड अदृश्य व्हायला क्षणभरही लागणार नाही. सावधान, कारण 15 पर्यंत हा काळ तुमच्यासाठी जितका भाग्याचा आहे, तितकीच तुमची कडक परीक्षा घेणारा सुद्धा ठरेल. तुमच्या प्रगतीचा हा तुफानी वेग पाहून तुमच्या आजूबाजूचे लोक आणि तुमचे गुप्त शत्रू आता प्रचंड सक्रिय झाले आहेत. तुमच्या हसण्यामागे कुणाचे रडणे दडलेले आहे आणि तुमच्या जवळच्याच कोणत्या व्यक्तीची काळी नजर तुमच्या सुखाला लागली आहे, हे तुम्हाला या 10 दिवसात स्पष्टपणे जाणवू लागेल. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा अगदी अतिपरिचित मित्रावरही डोळे झाकून विश्वास टाकू नका. कारण या काळात होणारा विश्वासघात तुमच्या आयुष्याची दिशा कायमची उद्ध्वस्त करू शकतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मी गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून सांगते की विश्वासघात नेहमी दुसऱ्या माणसाकडून होत नाही, तो तुमच्या सर्वात जवळच्या माणसाकडूनच होतो. पण म्हणून घाबरू नका, सावध राहा. या दिवसात कुणाशीही तुमच्या पैशाच्या, जमिनीची किंवा कामाच्या योजनांची चर्चा करू नका. शत्रूला तुमची कमजोरी तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही तुमचे मन उघड करता. तुमची शांतता हेच तुमचे सर्वात मोठं हत्यार आहे. शांत राहा, सजग राहा आणि आपले कार्य चालू ठेवा. देव स्वतः तुमच्या डोळ्यात न येणाऱ्या शत्रू लक्ष ठेवत आहे.
यावर विश्वास ठेवा. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे या काळात जर तुम्हाला रात्रीच्या वेळी विचित्र स्वप्ने पडत असतील, अचानक अंगावर काटा येत असेल किंवा घरातील दिवे विनाकारण मिणमिणत असतील, तर समजा सूर्यदेव तुम्हाला काहीतरी धोक्याची सूचना देत आहे. हे 10 दिवस तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेसारखे असतील. जर तुम्ही तुमचा संयम, नम्रता आणि देवावरचा विश्वास कायमचा ठेवला, तर 15 मेच्या रात्रीपर्यंत तुमचे नशीब सोन्यासारखे चमकू लागेल. पण जर तुम्ही भीतीपोटी किंवा रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलले, तर निसर्गाने दिलेली ही संधी कायमची हातातून निसटून जाईल. तुमच्या यशाचा प्रकाश अनेकांच्या डोळ्यात खुपायला लागल्यामुळे तुमचे काही नातेवाईक जे आत्तापर्यंत तुमच्याशी गोड बोलत होते, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असूया आणि मत्सर निर्माण होईल. ते तुमच्या कामात अडथळे आणण्याचा आणि तुमची सामाजिक मानहानी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. त्यामुळे 5 मे पासून तुमच्या कोणत्याही आर्थिक प्रगतीची चर्चा चुकूनही चव्हाट्यावर आणू नका. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आहे, कारण तुमच्याच कामाचे श्रेय लाटण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांकडून मोठे कटकारस्थान रचले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमचे प्लॅन्स पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते जगासमोर उघड करू नका. या काळात तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा किंवा अहंकार येण्याची देखील शक्यता आहे, जी तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरेल. शत्रू तुमच्या याच रागाचा फायदा घेऊन तुम्हाला समाजात नीच दाखवायचा प्रयत्न करेल. म्हणूनच 15 मे पर्यंत तुमची वाणी साखरेसारखी गोड ठेवा, मग समोरची व्यक्ती कितीही चिथावणी देणारी का असेना. लक्षात ठेवा, हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. जर तुम्ही या 10 दिवसात शांत राहून तुमची खेळी खेळली, तर 15 मेच्या सूर्यास्तापर्यंत तुमचे सर्व शत्रू तुमच्या चरणी झुकलेले असतील. वृषभ राशीच्या जातकांनो, या 10 दिवसात तुमची वाणी हेच तुमचं सर्वात मोठं वैभव आहे आणि तुमचा राग हीच सर्वात मोठी शत्रू आहे. मी सांगते, ज्या माणसाने या काळात आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले, त्याच्यासाठी नशीब नव्या दरवाजांची कुलुपे आपोआप उघडतं. जेव्हा कोणी तुम्हाला जाणून बुजून दुखवायला किंवा चिडवायला येतं, तेव्हा शांतपणे हसा आणि श्री स्वामी समर्थांचे नाव घ्या. ओम श्री स्वामी समर्थ हे 2 शब्द तुमच्या अवतीभोवती एक अदृश्य कवच तयार करतात, जे कोणत्याही शत्रूची शक्ती, कोणत्याही वाईट नजरेची ताकद आणि कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला तुमच्यापासून दूर ठेवतात. शांत रहा, स्वामींवर विश्वास ठेवा, विजय तुमचाच आहे. ग्रह नक्षत्रांची ही अद्भुत युती तुमच्या राशीवर सोन्याचा पाऊस पाडणार असून जुन्या जमिनीच्या व्यवहारातून किंवा अडकलेल्या धनातून अचानक मोठा लाभ होईल, जो तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नेऊन पोचवेल. पण हे धन टिकवण्यासाठी तुम्हाला कमालाची गुप्तता पाळावी लागेल, कारण संपत्तीची उधळमाळत किंवा देखावा केल्यास हा धनाचा ओघ तितक्याच वेगाने बंद होण्याची भीती आहे. घराच्या अंगणात अचानक पक्ष्यांची गर्दी होणे किंवा जुन्या तिजोरीच्या चाव्या अचानक सापडणे, हे सर्व शुभ संकेत ओरडून सांगत आहे की तुमची वेळ आता पूर्णपणे बदलली आहे. या काळात शक्य असेल तितका दानधर्म करा, कारण गरिबांचा आशीर्वाद तुमच्या संपत्तीला अधिक वृद्धिंगत करेल. कौटुंबिक जीवनातही सूर्यदेवाच्या कृपेने असं काही गोडवा निर्माण होईल की घरातील जुने वाद आणि कडवटपणा एका क्षणात विरघळून जाईल. विशेषतः तुमच्या मुलांच्या बाबतीत अशी एक आनंददायी बातमी कानावर पडेल, ज्याच्यामुळे समाजात तुमच्या घराण्याचे नाव आदराने घेतले जाईल. मात्र घराची ही सुखशांती कोणाच्या तरी नजरेचा विषय ठरू शकते. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या घरातील वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू देऊ नका आणि घराच्या मुख्य दरवाजावर या 10 दिवसात थोडा गुलाल किंवा कुंकू शिंपडा, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आनंदाला बाधा आणू लागणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची नम्रता हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. त्यामुळे यशाचा वर्षाव होत असताना अहंकाराचा वारा मनात शिरू देऊ नका. सूर्यदेव जितक्या वेगाने तुम्हाला शिखरावर नेतात, तितक्याच वेगाने अहंकार करणाऱ्याला जमिनीवर आदळतात, हे विसरू नका. 15 मेची रात्र तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आणि शेवटची अग्निपरीक्षा असेल. त्या रात्री कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी वाद घालू नका किंवा कोणाकडूनही उधार वस्तू घेऊ नका. जर तुम्ही या काळात स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवले आणि सूर्यदेवाचे निरंतर स्मरण केले, तर 15 मे नंतर तुमच्या आयुष्यात कधीही गरिबी किंवा दुःखाची सावली पडणार नाही. ही केवळ भविष्यवाणी नसून ग्रह ताऱ्यांचा तो अटळ संकेत आहे, जो तुमच्या आयुष्यात सोनं करण्यासाठी 5 वर्षांनंतर प्रथम जुळून आला आहे. वृषभ राशीच्या प्रिय जातकांनो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला मी आशीर्वाद देते. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो, तुमच्या कुटुंबावर देवाची कृपादृष्टी सदैव राहो. पण एक गोष्ट मनावर कायमची कोरून ठेवा, नशीब फक्त त्यांचाच बदल जे कृतज्ञ असतात. तुम्हाला जेव्हा पहिला शुभ संकेत मिळेल, तेव्हा त्या क्षणी मनोभावे एकदा ओम श्री स्वामी समर्थ म्हणा आणि जे मिळेल त्यातील थोडे गरजूंना द्या, कारण दानाची शक्ती ही ग्रहांच्या ताकदीपेक्षाही मोठी असते.
या 10 दिवसात नेहमी सूर्याला अर्घ्य द्या, घरातील देवघरासमोर दिवा लावा आणि मनात श्रद्धा ठेवा. मग बघा नशीब तुम्हाला कसं साथ घालतं. आता हे भाग्य स्वीकारण्यासाठी आणि नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.